नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना, मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. सगळेच स्वामींचे गोड भक्त आहेत. सगळेच भक्त स्वामींना आवडतात. सगळ्याच भक्तावर स्वामी कृपा करतात, प्रेम करतात, त्यांचे लाड करतात, त्यांची काळजी करतात. तर स्वामी सगळ्याच भक्तांना प्रचिती देत असतात, अनुभव देत असतात, काही ना काहीतरी संकेत देत असतात. तर ते आपण आपल्या बुद्धीच्या पात्रतेने ते समजत असतो. म्हणजे आपली जशी पात्रता आहे स्वामींच्या भक्तीपाशी, स्वामींच्या पायांपाशी जी सेवा आपण करतो, त्यांच्या चरणाशी जी आपण सेवा करतो, तर आपली जेवढी पात्रता आहे त्या पात्रतेने स्वामी आपल्याला काही ना काहीतरी संकेत, प्रचिती हे देत असतात. आपल्याला आपली पात्रता वाढवायची असेल तर जास्तीत जास्त सेवा स्वामींचं, जास्तीत जास्त नामस्मरण आणि स्वामी जे सांगतात तशा विचारावर आपण चाललं पाहिजे. फक्त आपण सेवा करतोय आणि इतर माणसांची मनं दुखवतोय, तर असली सेवा स्वामींना आवडत नाही. आपली जी काही कर्तव्य आहेत ते कर्तव्य पण तुम्ही पार पाडा, आपल्या जबाबदाऱ्या पण पार पाडा आणि त्याचबरोबर स्वामींची सेवाही करा, इतरांना मदतही करा. तर अशी जी सेवा स्वामींची जे स्वामी भक्त करतात, तर ते भक्त स्वामींना खूप प्रिय असतात. त्यांच्यावर स्वामी खूप प्रेम करतात आणि त्यांची खूप काळजी घेत असतात. तर असं नाही की जे स्वामींची सेवा करतात म्हणजे थोडीफार जी काही त्यांच्या हातून सेवा होते ती सेवा करतात, तर त्यांचे लाड स्वामी पुरवत नाही किंवा स्वामी त्यांच्यावर प्रेम करत नाही किंवा स्वामी त्यांची काळजी घेत नाही, असं काही नसतं. तर सगळेच भक्त स्वामींना सारखे असतात. कुणीही मोठा आणि कुणीही लहान असा स्वामींचा भक्त नाही. सगळे भक्त स्वामींना प्रिय असतात. फक्त आपली पात्रता, आपल्या भक्तीची पात्रता ती ठरवत असते की आपण स्वामींच्या किती जवळ आहोत ते. तर अशीच काही एक शंका असते आपल्या मनामध्ये की आपल्याला स्वामी तर प्रचिती देत असतात, काही ना काहीतरी संकेत आपल्याला स्वामी देत असतात आपल्या सेवेमधून. आपल्याला जी संकेत स्वामी देत असतात ती अशी आहेत की दिव्यामध्ये फुलं तयार होणे, स्वामींना वाहिलेली आपण जी फुलं आहेत ती फुले पडणे, किंवा आपल्याला अचानक असा एखादा सुगंध येतो, एखादा सुवास आपल्याला येतो. कुणाच्या ना कुणाच्या रूपाने, त्यांच्या वाणीने स्वामी आपल्याला कोणत्याही संकटात आहोत त्या संकटातून मार्ग दाखवून जातात. बरीच अशी संकेतं आहेत जी स्वामी आपल्याला दाखवून जातात. त्यांची लीला स्वामी आपल्याला दाखवून जात असतात. ते आपल्याला एखाद्या वेळेस कळते आणि एखाद्या वेळेस उशिरा कळते. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात चांगला असा स्वामींचा, सगळेच तर चांगले असे आहेतच आणि सगळेच असे महत्त्वाचे आणि शुभ संकेत तर स्वामींचे आहेत, पण त्यातल्या त्यात खूप म्हणजे खूप सगळ्यांचा आवडीचा हा संकेत जो मी सांगणार आहे तो असा कुठलाच भक्त नसेल की स्वामींचा हा संकेत त्यांना नको असेल. हा संकेत स्वामींचा सगळ्या स्वामी भक्तांना हवा असतो. मला तर वाटतं की सगळे स्वामी भक्त त्यांच्याकडे तक्रार करत असतील की स्वामी तुम्ही आम्हाला दर्शन का देत नाही? आम्ही स्वप्नामध्ये तुमच्या दर्शनासाठी तुम्हाला इतकी विनंती करतोय, आम्हाला दर्शन द्या स्वामी, स्वप्नात दृष्टांत द्या, तर स्वामी तुम्ही आम्हाला दर्शन का देत नाही? तर अशा प्रकारचं दर्शन आपल्याला स्वामींचं स्वप्नामध्ये हवं असतं. आणि कधी कधी आपल्या सेवेने, आपल्या भक्तीने स्वामी आपल्यावर प्रसन्न होऊन ती इच्छासुद्धा आपली स्वामी पूर्ण करत असतात. आपण जी इच्छा स्वामींकडे व्यक्त केलेली आहे की स्वामी मला दर्शन द्या, मला स्वामी स्वप्नामध्ये तुमचं दृष्टांत द्या, मला स्वप्नामध्ये तुमचं दर्शन हवं आहे स्वामी, ही जी इच्छा आपण स्वामींकडे मागतो तर ही इच्छा स्वामी बऱ्याच वेळा पूर्णसुद्धा करतात. स्वामी कित्येक भक्तांना दर्शनसुद्धा स्वप्नामध्ये देत असतात. तर काहींना मागून देत असतात, तर काहींना अनपेक्षितपणे ते दर्शन मिळतं की आपण काही न सांगता स्वामींनी आपल्याला स्वप्नामध्ये दर्शन दिलं. तर त्या स्वप्नांचा अर्थ काय असतो? स्वामी जेव्हा आपल्या स्वप्नामध्ये येतात तेव्हा कोणता संकेत स्वामी आपल्याला देत असतात? असा कोणताच भक्त नसेल की ज्या भक्ताला स्वामींनी दर्शन दिलं नसेल. जे मनापासून स्वामींची सेवा करतात, जे मनापासून स्वामींना तळमळीची विनंती करतात की स्वामी तुमचं दर्शन हवं आहे, त्या प्रत्येक भक्तांना स्वामींनी दर्शन दिलेलंच असणार. तर त्या स्वप्नाचा काय अर्थ असतो? स्वामी आपल्याला स्वप्नामध्ये दर्शन देणं हे खूप मोठं शुभ संकेत आहे स्वामींचं. स्वप्नात स्वामींचं दर्शन होणे म्हणजे तुमच्या जीवनात काही ना काहीतरी सकारात्मक बदल घडून येणार आहेत, हा त्याचा सर्वात मोठा संकेत असतो की आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी सकारात्मक बदल घडण्यास सुरुवात होणार आहे, किंवा स्वामी तुम्हाला काही ना काहीतरी मार्गदर्शन करणार आहेत किंवा करतायत पण.
हे त्या स्वप्नाचा अर्थ होतो। तुम्हाला स्वप्न पडलं आहे की स्वप्नामध्ये स्वामी तुम्हाला दिसत आहेत किंवा स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे, तर ह्या स्वप्नाचा अर्थ असा येतो की तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी सकारात्मक बदल घडण्यास सुरुवात होणार आहे किंवा स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत। स्वामींच्या दर्शनाने किंवा स्वप्नात दिसल्याने तुमच्यावर कृपा झाली असे समजा। स्वामींची सगळ्यात मोठी कृपा तुमच्यावर झाली आहे। तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुम्ही खूप नशीबवान आहात असं समजा। स्वप्नात स्वामींचे दर्शन होणे हे अत्यंत शुभ आहे। यावरून आपल्याला असं समजते की स्वामींची कृपा आपल्यावर आहे। स्वामींचं स्वप्नामध्ये दर्शन देणं ह्या संकेताचा अर्थ असा होतो की स्वामी आपल्याला मार्गदर्शन करत आहे। मग ते कुठल्याही पद्धतीचं मार्गदर्शन असू दे, तुमच्या जीवनामध्ये जे काही चाललं आहे, जे काही तुमच्यावर संकट आहे किंवा जी इच्छा तुमच्या मनात आहे, तर त्या बाबतीत स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, हेही त्या संकेताचा अर्थ असू शकतो। सकारात्मक बदल, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होण्यास सुरुवात होणार आहे किंवा होत आहेत, अशा प्रकारचा सुद्धा हा संकेत असू शकतो। कृपा, स्वामींची कृपा आपल्यावर झाली हे समजावं। जेव्हा स्वामी आपल्या स्वप्नामध्ये येतात तेव्हा स्वामी तुमच्यावर प्रेम करतात आणि तुमच्यावर कृपा करत आहे, असा देखील हा संकेत स्वामींचा आहे। स्वामींची लीला अगाध आहे आणि ते नेहमीच आपल्या भक्तांना मदत करत असतात, त्यांच्या पाठीशी असतात। या प्रत्येक गोष्टीतून स्वामी आपल्याला हे सांगू इच्छितात की मी तुमच्या पाठीशी आहे। तुम्ही जी काही सेवा करताय, ज्या पद्धतीने तुम्ही चाललाय, तर त्याच पद्धतीने तुम्ही चाला। जे मार्ग स्वामी तुम्हाला दाखवत आहेत त्या मार्गावर तुम्ही चालत राहा। स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। कुठल्याही गोष्टीची अडचण आली, कुठल्याही गोष्टीची तुम्हाला जर काहीतरी त्रास होत असेल, तर ते स्वामींपाशी तुम्ही व्यक्त करा। लगेच त्यावर तुम्हाला स्वामी मार्ग दाखवतील आणि त्या मार्गावर तुम्ही चालत राहा। म्हणजे तुमची भक्ती, तुमची सेवा ही निरंतर राहील आणि कुठल्याही गोष्टीचा त्रास न होता सगळ्या गोष्टी निर्विघ्नपणे तुमच्या आयुष्यात घडत जातील। तर जी काही आपण सेवा करतो, जी काही भक्ती थोडीशी जी काही करतो आपण, ती सेवा स्वामींना मनापासून अर्पण करा। त्या सेवेचा, त्या भक्तीचा बाऊ करू नका की मी एवढं केलंय, मी तेवढं केलंय। जी काही सेवा करताय त्या झाकलेल्या मुठीसारखी तुम्ही सेवा करा। आपण केलेली सेवा कुणालाही कळू नये अशा पद्धतीने ती सेवा पाहिजे। तीच सेवा स्वामींना आवडते आणि असे जे भक्त असतात त्यांना स्वामी स्वप्नामध्ये दर्शन देत असतात। तर स्वप्नामध्ये दर्शन देण्याचा हाच स्वामींचा संकेत आहे की स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर आहे। स्वामी तुमच्यावरही प्रेम करत आहेत आणि यापुढून तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल ही घडून येणार आहेत किंवा घडतही असतील आणि ज्या काही अडचणीत तुम्ही आहात, तर त्या अडचणीत देखील स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे। तर असा या स्वप्नांचा अर्थ असतो। साक्षात स्वामी आपल्याला स्वप्नामध्ये दर्शन देणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे। खूप आपण नशीबवान आहोत, खूप पुण्यवान आहोत की स्वामी आपल्याला साक्षात दर्शन देतात। एक भक्त असे असतात की ते स्वामींच्या दर्शनासाठी कितीतरी जीवाचा आटापिटा करत असतात, कितीतरी स्वामींची सेवा करत असतात, पण स्वामी त्यांची परीक्षा बघत असतात। त्यामुळे त्यांना लवकर दर्शन मिळत नाही। जे स्वामींचे दर्शन घेतात स्वप्नामध्ये, तर त्यांच्या पेक्षा मोठं भाग्यवान कोणीच नाही असं मला वाटतं। तर भरपूर स्वामींची सेवा करा, भक्ती करा। असे काही स्वामी तुम्हाला संकेत देत असतील की समजून जा स्वामींची कृपा तुमच्यावर आहे आणि जी काही सेवा करताय ती आणखीन उत्साहाने स्वामींची सेवा करा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।